ट्रम्प यांचा टेरिफ बॉम्ब, भारतीय औषधांवर 200% आयात शुल्काची घोषणा। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय जेनेरिक औषधांवर 200% आयात शुल्क लावण्याची घोषणा केली। या निर्णयाचा औषध उद्योग आणि निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। हिंसक आंदोलन करणाऱ्यांचे पासपोर्ट रद्द होणार, दिल्ली पोलिसांचा कडक इशारा। हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांवर कठोर कारवाईचा इशारा दिल्ली पोलिसांनी दिला आहे। गंभीर प्रकरणांमध्ये पासपोर्ट रद्द करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, गोदावरी नदी पुन्हा दुथडी भरून वाहते। सततच्या पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। यामुळे नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पालघर आणि नाशिकला रेड अलर्ट, मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत। पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे। अनेक भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे। सोन्याच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा। सलग वाढीनंतर आता सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे। यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे। आधी टीईटी घोटाळा आठवा, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार। पेपरफुटीच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। आधी जुना टीईटी घोटाळा आठवा असे म्हणत त्यांनी पलटवार घेतला। पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्राचा कडक कायदा, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा। देशभरातील पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार नवीन कायदा आणणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोषींना कडक शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे।